रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. तर आज मी खमंग पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे आप्पे बनवणार आहे. आता शाळासुद्धा सुरू झाल्या आहेत, तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही असे पौष्टिक मुगाचे आप्पे नक्की बनवून द्या. खायला खूप टेस्टी लागतात आणि जाळीदार मऊ लुसलुशीत होतात. चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला लगेच इथे सुरुवात करूया. तर असे खमंग पौष्टिक मुगाचे आप्पे बनवण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर डाळीतील पाणी काढलं आहे. बघू शकता डाळ व्यवस्थित भिजली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालायची आहे आणि पाणी न वापरता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यासोबत इथे हिरवी मिरची आणि लसूण डाळीसोबत फिरवून घ्यायचं आहे. नंतर ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि पाव वाटी एवढं दही घालायचं आहे. दही घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे हे असंच भिजत ठेवायचं आहे. भिजत ठेवल्यामुळे रवा व्यवस्थित फुलला जातो. आणि नंतर याच्यात बारीक कट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पत्ताकोबी घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या याच्यात बीट, गाजर वगैरे घालू शकता. नंतर इथे हळद पावडर, धना पावडर आणि लाल मिरची पावडर थोडीशी घातली आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान मिक्स असं करून घ्यायचं आहे. नंतर इथे लगेच आपल्याला याचे आप्पे बनवायचे आहेत. तर इथे आप्पे छान जाळीदार होण्यासाठी थोडासा खाण्याचा सोडा घातला आहे आणि त्यावरती थोडं पाणी घालून मिक्स करून घेतलं आहे. बॅटर थोडंसं घट्टसुद्धा वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे. नंतर आप्पे पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यावरती तूप घालायचं आहे किंवा तुम्ही तेलही वापरू शकता. आणि लगेच याच्यामध्ये आता हे आप्याचं बॅटर घालायचं आहे. तर त्याआधी इथे मी थोडेसे तीळ घालणार आहे. तीळ घातल्यामुळे आप्पे आणखीनच खायला छान लागतात. आप्याचं बॅटर घालायचं आहे. वरून सुद्धा थोडेसे तीळ भुरभरायचे आहे आणि खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला 5 मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे. तर इथे बघू शकता आप्पे छान खालून भाजले गेले आहेत. तर दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून घेऊयात. दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता झाकण ठेवायचं नाही. असंच आप्पे भाजून झाल्यानंतर 5 मिनिटे थोडा मोठ्या गॅसवरती भाजायचे म्हणजे ते वरून एकदम खरपूस असे भाजले जातात. तर हे ते दोन्ही साईडनी बघू शकता आप्पे छान असे भाजून घेतले आहेत. प्लेटमध्ये मी काढून घेते. तर राहिलेले सुद्धा असेच मी आप्पे बनवून घेते. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना टिफिनमध्ये रोज काय द्यायचं हा प्रश्न तर प्रत्येक महिलेला पडतो. तर अशा पद्धतीने मुगाचे पौष्टिक असे आप्पे तुम्हीसुद्धा नक्की बनवून द्या. दही किंवा चटणीसोबत खायला खूप छान लागतात. तर इथे मी सर्व आप्पे बनवून घेतले आहेत. बघू शकता एकदम छान खरपूस असे भाजले गेले आहेत आणि आतूनसुद्धा एकदम जाळीदार असे झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. सकाळी मुलांचा डब्बा असो किंवा नाश्ता असो तर कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारा आज आपण हा पराठा बघणार आहोत. हा पराठा जर तुम्ही मुलांना टिफिनला बनवून दिला तर टिफिन मुलं नक्कीच फिनिश करतील. चला तर आपण वेळ न घालवता फक्त 10 मिनिटात होणारा हा पराठा कसा बनवायचा ते पाहूया. तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. नंतर पराठा आणखीनच छान टेस्टी लागण्यासाठी 2 चमचे याच्यात बेसन पीठ घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे.
जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. चपातीसाठी जसं पीठ मळतो तसंच हे मळून घ्यायचं आहे. आणि जरी तुम्हाला असं पीठ मळायचं नसेल आणि तुम्ही चपातीसाठी जर कणिक भिजवली असेल ती वापरली तरीसुद्धा चालेल. तर इथे थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ मळून घेतलं आहे. नंतर आपण आता हे पीठ 10 मिनिटे साईडला ठेवून देऊया. आणि पराठा बनवण्यासाठी आता 10 मिनिटानंतर बघू शकता कणिक भिजली आहे. यातील चपातीसाठी गोळा घेतो तसंच एक गोळा घेतला आहे आणि थोडंसं पीठ लावून पातळ याची चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त जाड ठेवायची नाही, एकदम पातळ अशी याची मी चपाती लाटून घेते. बघू शकता चपाती लाटून झाली आहे. आता आपण यावर किसलेलं चीज घालणार आहोत. आणि नंतर मी इथे लसूण छान बारीक कट करून घेतला आहे, तो घातला आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि काही मसाले घालणार आहोत. इथे मी हळद, पाव चमचा हळद, पाव चमचापेक्षाही थोडी कमी घातली आहे. थोडंसं लाल मिरची पावडर, धना पावडर घातली आहे. तुम्ही याच्यात गरम मसाला किंवा चाट मसाला सुद्धा घालू शकता. छान मिक्स हे करून घेतलं आहे आणि मी चौकोनी आकारात पराठा बनवत आहे, त्यामुळे चौकोनी असं हे पसरवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे. चपाती एकदम पातळ लाटायची आहे. जर जाड चपाती असेल तर पराठा नीट भाजला जाणार नाही. थोडंसं प्रेस करून घेतलं आहे आणि याच्यावर थोडंसं पीठ टाकून चौकोनी हा पराठा लाटून घेत आहे. तुम्ही त्रिकोणी किंवा गोलसुद्धा लाटू शकता. तर बघू शकता हलक्या हाताने असा हा चौकोनी पराठा इथे मी लाटून घेतला आहे. असा वेगवेगळ्या शेपचे जर पराठे बनवले तर मुलं तेवढंच आवडीने ते खातात. तर इथे तवा गरम झाल्यानंतर मी तूप लावलं आहे. तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा लावू शकता आणि दोन्ही साईडनी तूप लावून छान खरपूस असा हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. याला तुम्ही गार्लिक चीजसुद्धा पराठा म्हणू शकता, चीज गार्लिक पराठासुद्धा म्हणू शकता. तर बघू शकता छान याला मी तूप लावून घेतलं आहे आणि पराठा लगेच फुलायला सुरुवात झाली आहे. तर कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 मिनिटात सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही मुलांसाठी हा हेल्दी नाश्ता बनवू शकता किंवा टिफिनलासुद्धा असे पराठे बनवून देऊ शकता. खूप छान खरपूस असे हे पराठे भाजून तयार होतात आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी लागतात. बघू शकता इथे छान आपला खरपूस असा पराठा भाजून झाला आहे. तुम्ही या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मेयोनीज आणि टोमॅटो केचपसुद्धा सोबतसुद्धा हा पराठा एकदम छान लागतो. तर इथे बघू शकता मी तोडूनसुद्धा पराठा दाखवत आहे. एकदम वरून खरपूस असा भाजलेला आहे आणि चीज आणि लसूण घातल्यामुळे खायला खूप टेस्टी लागतो. तर नक्की तुमच्या मुलांसाठी असा हा पराठा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तर प्रत्येक गृहिणीला पडतो. तर आज मी असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे जो प्रोटीनने भरपूर असा आहे आणि लहान मुली जर भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना तुम्ही नाश्ता एकदा नक्की बनवून द्या. खायला खूप टेस्टी लागतो आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा देण्यासाठी खूपच एकदम हेल्दी असा हा पर्याय आहे. तर त्यासाठी 1 वाटी सोयाबीन गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून घेतलं आहे. नंतर सोयाबीन या पद्धतीने स्क्वीज करून मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि मिक्सरला याचं पेस्ट करून घ्यायचे आहे किंवा चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. नंतर एका बाउलमध्ये हे सोयाबीन काढून घेतलं आहे. नंतर इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या आहेत, त्यासुद्धा चॉपरमध्ये व्यवस्थित अशा बारीक करून घेणार आहे. तर भाज्यांमध्ये इथे पत्ताकोबी, सिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घेतला आहे.
तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता. तर चॉपरमध्ये बारीक करून ह्या भाज्या मी इथे या बाउलमध्ये घालत आहे. पत्ताकोबी या नाश्त्यामध्ये आवर्जून घाला, त्यामुळे या नाश्त्याची चव एकदम छान लागते. तर इथे लसूण थोडासा मी बारीक कुटून घेत आहे. लसणासोबत जिरीसुद्धा घातली आहे, तीसुद्धा याच्यात घातली आहे. नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे बाइंडिंगसाठी आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. त्यामुळे हा नाश्ता एकदम खरपूस असा तयार होतो. नंतर हळद पावडर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ. मी तिखट घालणार नाही, तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता. नंतर पाणी घालून याचं पातळ असं बॅटर करून घ्यायचं आहे, जास्त घट्ट ठेवायचं नाही. तर तुम्ही इथे बघू शकता मी कितपत हे पातळ केलं आहे. या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्यावरती इथे मी तूप लावून घेत आहे. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. नंतर मिश्रण घालायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि वरूनसुद्धा मी तूप सोडून घेत आहे. आणि वरची साईड छान कोरडी झाल्यानंतरच आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे. तर मी आज हाय प्रोटीन सोयाबीनचं हे चिला बनवत आहे. भरपूर भाज्या घातल्यामुळे खायला तेवढंच हेल्दीसुद्धा आहे. तर खालची साईड छान भाजली आहे, पलटी करून घेऊया. तर दोन्ही साईडनी छान खरपूस असं हे सोयाबीनचा चिला भाजून घ्यायचा आहे किंवा धिरडेसुद्धा म्हणू शकता. तुम्ही बघू शकता इथे छान भाजलं गेलं आहे. अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा मी बनवून घेत आहे. बनवायला खूप सोपा आहे, झटपट होणार आहे. असा हेल्दी नाश्ता तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. दही किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण अत्यंत पौष्टिक असा हा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. वजन जर कमी करायचं असेल तर आठवड्यातून 2-3 वेळा हा नाश्ता तुम्ही नक्की खाल्ला पाहिजे. तर त्यासाठी इथे अख्खे मूग घेतले आहेत, मुगाची डाळ, नंतर उडदाची डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ घेतले आहेत. सर्व एकाच वाटीने मोजून घेतलं आहे. समप्रमाणात सर्व या गोष्टी घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही मसूर डाळसुद्धा घेऊ शकता किंवा यातील कुठली डाळ आवडत नसेल तर ती स्किप करू शकता. या कपच्या साहाय्याने सर्व हे मी मोजून घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने घेऊ शकता, परंतु सगळं सेम प्रमाणात घ्यायचं आहे. नंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. नंतर हे या डाळी आता 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर इथे डाळी धुवून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. इथे मी रात्रभर भिजत ठेवलं होतं कारण सकाळी नाश्ता बनवायचा होता. तर यावरती झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवलं. नंतर सकाळी तुम्ही बघू शकता डाळी छान व्यवस्थित अशा भिजल्या गेल्या आहेत. आता यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या बारीक करून घ्यायच्या आहे. सुरुवातीला असंच बारीक करायचं, नंतर थोडंसं पाणी घालून घट्ट असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हा नाश्त्याचा पदार्थ आपण सोडा इनो न वापरता बनवणार आहोत किंवा फर्मेंटेशनची सुद्धा गरज नाही. तर आज आपण हा मिक्स डाळींचा डोसा बनवणार आहोत. तुम्ही याचे आप्पेसुद्धा बनवू शकता किंवा धिरडेसुद्धा बनवू शकता. तर बघू शकता एकदम बारीक असं हे मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे, पाणी टाकून एकदा मिक्स करून घेत आहे. याला आंबवण्याची गरज नाही, झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ आहे आणि हाय प्रोटीन असा हा आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. चवीपुरतं मीठ घातलं आहे. याच्यात आपल्याला सोडा इनो काहीच घालायची गरज नाही, लगेचच आपण याचे डोसे बनवणार आहोत. तर बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. साईडला मी तवाही गरम करायला ठेवला आहे. तर बघू शकता इथे बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तव्याला थोडंसं तेल आणि पाणी लावून पुसून घ्यायचं आहे. नंतर डोसे बनवायला घेणार आहोत. तर इथे मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. तव्यावरती थोडंसं बॅटर घालायचं आहे, एक पळी, आणि एकाच डायरेक्शनमध्ये या पद्धतीने फिरवायचं आहे.
पळी अजिबात उचलायचे नाही, म्हणजे डोसा आपला व्यवस्थित पसरला जातो. तर इथे डोसा पसरून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे. तेल तूप काही लावून छान क्रिस्पी असा हा भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता डोसा आपला छान क्रिस्पी झालेला आहे. रंगसुद्धा एकदम छान आलेला आहे. तांदूळ वापरल्यामुळे डोसे एकदम क्रिस्पी होतात. एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. तर इथे मी आणखी एक डोसा तुम्हाला बनवून दाखवत आहे. लहान मुले जर डाळी खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना डोसा बनवून दिला तर त्यांना नक्कीच आवडेल. तर इथे दुसरासुद्धा डोसा मी बनवून घेतलेला आहे. डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही आणि खायलासुद्धा खूप हेल्दी असा आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व डोसे बनवून घेते. तर दुसरासुद्धा डोसा तुम्ही इथे बघू शकता, एकदम क्रिस्पी असा झालेला आहे. तर झटपट होणारे असे हे मिक्स डाळीचे डोसे तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा. रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा तेच पदार्थ खाऊन जर कंटाळला असेल तर असे हे डोसे नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. तर इथे माझे डोसे बनवून झालेले आहेत. इथे सोबत नारळाची चटणीसुद्धा बनवलेली आहे. आता इथे मी जवळून तुम्हाला डोसा दाखवत आहे. रंग एकदम छान आलेला आहे, क्रिस्पीसुद्धा झालेला आहे. इथे मी एक डोसा तुम्हाला तोडून दाखवत आहे. आवाजावरून समजत असेल की किती क्रिस्पी झालेला आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया. नमस्कार. आज आपण जगातील सर्वात सोप्या पद्धतीने ढोकळा बनवणार आहोत आणि पहिल्याच प्रयत्नात तुमचासुद्धा अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत जाळीदार होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे बघू शकता ढोकळा एकदम सॉफ्ट जाळीदार झाला आहे. व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही जर ढोकळा बनवला तर कधीच बिघडणार ही मी गॅरंटी देते. तर इथे ढोकळा बनवण्यासाठी 1 टीस्पून एवढं सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व घेतलं आहे. 3 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ घ्यायचं आहे. सर्व प्रमाण योग्य आहे, याच्यात कुठेही कमी जास्त करायचं नाही. थोडीशी हळद चिमूटभर आणि हिंग घातला आहे. नंतर 1 टीस्पून एवढं तेल घालायचं आहे. तुमच्याकडे असे टीस्पूनचे चमचे नसेल तर पोहे खायच्या चमच्याने सुद्धा घेऊ शकता मोजून. नंतर अर्धा कप एवढं पाणी घातलं आहे. आता हे छान साखर आणि लिंबूसत्व पाण्यामध्ये विरघळू द्यायचं आहे. तोपर्यंत ज्या भांड्यात ढोकळा लावायचा आहे त्याला तेलने या पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि साईडला पाणीसुद्धा उकळायला ठेवून द्यायचं आहे. ढोकळा बनवत असताना पाणी थंड पाण्यात जर ठेवला तर तो नीट फुगत नाही, बसला जातो. तर ही एक काळजी घ्यायची आहे. नंतर ढोकळ्याचं मिश्रण उकळत्या पाण्यात लगेच आपल्याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याला लगेच वाफ मिळून तो फुलला जातो. तर इथे नंतर 1 कपभर एवढं बेसन पीठ मी चाळून घेतलं आहे, ते याच्यात घालायचं आहे. तर बेसन पीठ एकदम घालू नका, थोडं थोडं करून छान मी याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर विस्करने मी या पद्धतीने छान गुठळ्या मोडून घेत आहे. तर पाण्याचं सुद्धा मी योग्य प्रमाण व्हिडिओ सांगितलं आहे. तर सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं आहे. आता सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे अजून 2 टेबलस्पून एवढं मी याच्यात पाणी घातलं आहे. तर टोटल अर्धा कप आणि 2 टेबलस्पून एवढं आपल्याला पाणी लागलेलं आहे. तर बघू शकता आता पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आणि साईडला पाणीसुद्धा छान असं उकळायला सुरुवात झाली आहे. तर इथे आता खाण्याचा सोडा 3/4 टीस्पून घालायचा आहे. नंतर याच्यावर 1 चमचाभर पाणी घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छान पीठ हे फ्लफी झालं की लगेचच वेळ न घालवता ज्या भांड्यात ढोकळा लावायचा आहे त्याच्यात आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि साईडला पाणीसुद्धा छान खळखळ असं उकळलेलं पाहिजे आणि लगेचच त्याच्यात आपल्याला ढोकळ्याचं हे भांडं ठेवून द्यायचं आहे. असं केल्यामुळे ढोकळ्याला पटकन वाफ मिळते आणि छान फुलायला सुरुवात होते, अजिबात बसत नाही. तर यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटे छान ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटानंतर बघू शकता ढोकळा आपला व्यवस्थित असा
स्पॉन्जी जाळीदार झालेला आहे. तर मी फोडणी आधी ढोकळा शिजत आहे तोपर्यंतच त्याची फोडणीसुद्धा बनवून घेतली होती. तरी इथे बघू शकता तुम्ही, जवळून मी दाखवत आहे, ढोकळा किती जाळीदार झाला आहे, एकदम सॉफ्ट असा झालेला आहे. तर यावरती आपण फोडणी घालूया. तर व्हिडिओ सांगितलेले जर प्रमाण तुम्ही सुद्धा वापरले तर पहिल्याच प्रयत्नात तुमचासुद्धा ढोकळा एकदम परफेक्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. नमस्कार. आज आपण भरपूर भाज्या घालून मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असं हे व्हेज मायोनीज सँडविच बनवणार आहोत. मुलं भाज्या खात नसतील तर कधीतरी असा हा चटपटीत नाश्ता तुम्ही नक्की बनवून पहा. तर इथे सँडविचच्या आवाजावरून तुम्हाला समजलं असेल ते एकदम क्रिस्पी असं वरून ते भाजलं गेलं आहे. सॉस किंवा चटणीसोबत हे खूप छान लागतं, एकदा नक्की ट्राय करा. तर इथे सँडविच बनवण्यासाठी मी भरपूर अशा भाज्या कट करून घेतल्या आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, नंतर स्वीटकॉर्न बॉईल करून घेतला आहे, काकडी आणि टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर कट करून घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही याच्यात भाज्या वापरू शकता. याच्यात गाजर वगैरे घालू शकता. तर इथे सर्व भाज्या कट केलेल्या एका बाउलमध्ये मी काढून घेतल्या आहेत. मुलांना कधीतरी असं चटपटीत खायला आवडतं, तेव्हा असं हे सँडविच नक्की बनवून पहा. भाज्यामध्ये आता इथे मी मायोनीज घालत आहे. नंतर इथे थोडंसं टोमॅटो केचपसुद्धा घालायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. काळी मिरी पावडरमुळे सँडविचला छान टेस्ट येते, तर नक्की घाला. जर तुम्हाला ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स घालायचं असेल तर तेही सुद्धा याच्यात घालू शकता. सर्व छान मिक्स करून घेतलं आहे. नंतर आपण आता सँडविच बनवण्यासाठी इथे ब्रेड घेतला आहे. तर हे स्टफिंग आपलं तयार आहे. इथे मी ब्रेड ठेवला आहे. नंतर याच्यावरती थोडंसं बटर लावून घेत आहे. दोन्ही ब्रेडला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावरती आपल्याला हे बनवलेल्या भाज्या स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर असं भरपूर भाज्या घालून सँडविच बनवलेलं लहान मुलेच काय मोठे सर्वांनाच खूप आवडेल, एकदा नक्की ट्राय करा. तर इथं मी सँडविच बनवून घेतलं आहे. तर अशाच पद्धतीने आणखी एक बनवून घेत आहे व नंतर बटर लावून दोन्ही साईडनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. याच्यावरती तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता. तर मी 2 प्लेन बनवले आहेत आणि 2 याच्यावरती चीज किसून घालत आहे. चीज घातल्यामुळे एक प्रकारचं हे आपलं ब्रेड पिझ्झाच तयार होत आहे. तर बघू शकता इथे मी सर्व सँडविच बनवून घेतले आहे. तवा गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात भरपूर असं बटर घालायचं आहे आणि सँडविच आपलं दोन्ही साईडनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. वरून सुद्धा आणखी बटर लावायचं आहे, म्हणजे वरची साईडसुद्धा व्यवस्थित भाजली जाते. तर इथे तुम्ही सँडविच मेकर असेल तर ते सुद्धा वापरू शकता किंवा नसलं तरी सुद्धा या पद्धतीने तव्यावरती अगदी छान खरपूस असं हे सँडविच आपलं भाजून तयार होतं. तर अशाच पद्धतीने ते बनवलेले सर्व मी सँडविच भाजून घेते. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूप लावून सुद्धा हे सँडविच अगदी खरपूस असं छान भाजून घेऊ शकता. तर इथे तव्यामध्ये आणखी जागा आहे, त्यामुळे मी 2 सँडविच एकदाच असे भाजून घेतले आहेत. तर इथे सँडविच आपले भाजून झाले आहेत. आता मी हे कट करून घेते. टोमॅटो केचप किंवा मग हिरव्या चटणीसोबत हे सँडविच खायला खूप छान लागते. तर अजिबात यातील
स्टफिंग बाहेर वगैरे निघत नाही, व्यवस्थित भाजलं गेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम वरून क्रिस्पी असं हे झालं आहे. इथे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे खायला सुद्धा तेवढंच हेल्दी आहे. नेहमी नाही पण कधीतरी असा पण नाश्ता खायला काही हरकत नाही. तर तुम्हाला आजचा हा सँडविच रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.